माझ्यासोबत खासदार रामदास आठवले आहेत, ते आताच वोट करून आले. सर, काय सांगाल, आज तुम्ही आपला हक्क बजावला? हा, तर मी मतदानाचा हक्क प्रत्येक वेळेला बजावत असतो. आज मी माझा हक्क बजावलेला आहे आणि या ठिकाणी माझ्या पक्षाचा उमेदवार आहे, त्यामुळं माझ्या पक्षाच्या उमेदवारालाही या ठिकाणी चांगली मतं मिळतील आणि मताच्या विभागणीमध्ये कदाचित आमचा उमेदवार सुद्धा इथे निवडून येऊ शकतो आणि नंतर आम्ही महायुतीसोबत आहोतच आणि महायुती नक्की सत्तेवर येणार असा मला पूर्णपणे विश्वास आहे. मराठी होट आमच्या सोबत आहेत, नॉन मराठी लोक आमच्या सोबत आहेत, महिला आमच्या सोबत आहेत. त्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये आम्हाला यश मिळेल अशी आम्हाला अपेक्षा आहे. पण व्होटिंगचं पर्सेंटेज फार कमी ते दिसतंय, त्यामुळे ते थोडं आता वाढणं अत्यंत आवश्यक आहे. त्या पद्धतीनं मला वाटतं की लोक व्होटिंग करायला येतील आणि महायुतीला सत्तेवर आणतील असा आम्हाला विश्वास आहे. युवा वर्गाला काय सांगायचं, काय आव्हान करायचं? युवा वर्गाला आव्हान हेच आहे की युवा वर्गाने थोडंसं या इलेक्शनमध्ये ऍक्टिव्ह राहिलं पाहिजे. व्होटिंगचं पर्सेंटेज वाढवण्यासाठी त्यांनी आपल्या वस्तीमध्ये प्रयत्न करणं अत्यंत आवश्यक आहे. आपापल्या पक्षाच्या लोकांना व्होटिंगला आणण्याचा त्यांना प्रत्येकाला अधिकार आहे. त्यामुळं युवा लोकांनी थोडं इलेक्शनमध्ये ऍक्टिव्ह राहिलं पाहिजे आणि व्होटिंगचं पर्सेंटेज वाढलं पाहिजे असं मला वाटतं. माझ्यासोबत सीमाताई रामदास आठवले आहेत, जे आताच वोट करून आल्यात. काय सांगाल, तुम्ही आज वोट केलात, कशा प्रकारे रिस्पॉन्स भेटते? गर्दीही खूप कमी दिसते, काय सांगाल? या ठिकाणी मतदान जे केंद्र आहे ते जास्त प्रमाणात असल्यामुळे इथे गर्दी कमी दिसते, पण आम्हाला निश्चितच वाटतं की युतीचा उमेदवार नक्की निवडून येईल आणि आम्हाला खात्री वाटते आणि ह्या वेळेला महानगरपालिकेमध्ये नक्कीच परिवर्तन झालेलं आपल्याला दिसेल. मॅडम, युवा वर्ग खूप अजून दिसत नाहीये, त्यांना तुम्ही काय आव्हान करा? अजून वेळ आहे 5 वाजेपर्यंतचा. युवा वर्ग बाहेर पडतच आहे, पण निश्चितपणाने महानगरपालिकेवर आपल्याला परिवर्तन आणि भगवा पक्ष फडकलेला दिसेल. कॅमेरामॅन दत्ता प्रसाद, किरण जाधव, आवाज इंडिया.